राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना पक्षानं नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली आहे। त्यांचे पुत्र पंकज यांना नुकतंच विधान परिषदेवर आमदारकी दिली, तरीही भुजबळ घराण्यातून सत्तेचा मोह कमी झालेला दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे सिनियर भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातीलच नांदगावतून विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला होता। मात्र तिथे सध्या शिंदे सेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत। आता मित्र पक्षाच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापून अजितदादा तर समीर यांना तिकीट देऊ शकत नाहीत। त्यामुळे समीर यांनी थेट अजित पवारांचा पक्ष सोडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। एकाच घरात दोन आमदारकी असताना मग तिसऱ्या आमदारकीसाठी समीर भुजबळ यांचा एवढा हट्ट का आहे? छगन भुजबळांना त्यांचा हा निर्णय मान्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। ओबीसीचे नेते अशी ओळख असलेले कॅबिनेट मंत्री भुजबळ हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते, पण राष्ट्रवादी जेव्हा बंड झालं तेव्हा त्यांनी अजित पवार गटात जाणं पसंत केलं। त्यामागे सत्तेचा मोह तर होताच, पण महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीतून सुटका मिळण्यासाठी त्यांना भाजपचा वरद हस्तही हवाच होता। अखेर नाईलाजानं का होईना भुजबळ यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला। त्याचं फळही त्यांना मिळालं। 2.5 वर्ष मंत्रिपद, चौकशीतून दिलासा, जप्त केलेल्या मालमत्तांवरील टाच मागे घेणं आदी सोयीस्कर गोष्टी त्यांनी करवून घेतल्या। भुजबळ हे ओबीसीचे नेते असल्यानं हा मतदार महायुतीकडे आकर्षित करून घेण्यासाठी भाजपनंही त्यांचा उपयोग करून घेतलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारवर बेछूट आरोपांच्या फैरी झाडत असताना सरकारमधून फक्त भुजबळ हेच एकमेव मंत्री जरांगे यांचा प्रतिवाद करण्याचं धाडस करत होते। जरांगेंना शह देण्यासाठीही भाजपनं भुजबळांचा उपयोग करून घेतलाय। आता या सगळ्या कामाचं फळ म्हणून अजित पवार गटानं भुजबळांना पुन्हा येवल्यातून उमेदवारी दिली आहे। नांदगाव मतदारसंघावरही भुजबळांच्या घरातूनच दावा होता, पण तिथं शिंदे सेनेचे आमदार सुहास कांदे असल्यामुळे महायुतीत ही जागा आपल्याला मिळू शकत नाही, असं अजित पवारांनी त्यांना समजावून सांगितलं। या बदल्यात भुजबळांचे पुत्र पंकज यांना विधान परिषदेची आमदारकी दिली। सध्या त्यांच्या घरात 2 आमदार आहेत। उद्या महायुतीची सत्ता आली तर सिनियर भुजबळांना मंत्रिपदही मिळेलच, पण तरीही नांदगावच्या जागेसाठी पुतण्या समीर यांनी बंडाचा झेंडा फडकावलाच आहे। त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावरही त्यांनी पाणी सोडलं। आता त्यांच्या या बंडाची छगन भुजबळांना कल्पना नव्हती किंवा त्यांच्या विरोधानंतरही समीर हे पाऊल उचललेल असं म्हटलं तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही। छगन भुजबळ हीच समीर यांची ताकद आहे। त्यांच्या मनाविरुद्ध समीर कुठलाही निर्णय घेणार नाहीत। मग समीर यांच्या बंडाला भुजबळांची मूकसंमती आहे असाच यातून अर्थ काढता येईल। पण नांदगाववर भुजबळांना हक्क सांगण्यामागे काय कारण आहे हे आपण जाणून घेऊयात। पहिलं कारण म्हणजे नांदगाव मतदारसंघातून 2014 मध्ये पंकज भुजबळ हे आमदार होते, पण 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार असलेल्या सुहास कांदे यांनी पंकज यांचा पराभव केला। तेव्हापासून या दोघांमध्ये वाद वाढलेला आहे। हा मतदारसंघ पुन्हा मिळवून कांदेंचा बदला घेण्याची भुजबळांची सुप्त इच्छा आहे। दुसरं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिकमधून उमेदवारीसाठी भुजबळ खूपच आग्रही होते। भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता, पण शिंदे सेनेनं भुजबळांच्या नावाला खूपच विरोध केला। याचं कारण म्हणजे इथे 2019 मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते। सध्या ते शिवसेनेत गेलेले आहेत। आपली ही जागा सोडण्यास शिंदे सेना तयार नव्हती, त्यामुळे भुजबळांची संधी हुकली हा राग त्यांच्या मनात आहे। म्हणूनच शिंदे सेनेला नांदगावात धडा शिकवण्याचा भुजबळांचा हा प्रयत्न आहे। तिसरं कारण म्हणजे नांदगावातील जातीय समीकरण भुजबळांना अनुकूल असल्याचं त्यांना वाटतं। या मतदारसंघात माळी, धनगर, वंजारी या मतदारांचा प्रभाव आहे। त्यानंतर मुस्लिम, दलित व बंजारा मतं ही निर्णायक ठरू शकतात। सध्या शिंदे सेनेचे सुहास कांदे व उद्धव सेनेचे गणेश धात्रक हे दोन्ही उमेदवार वंजारी समाजाचे आहेत। त्यामुळे या समाजाची मतं दोघांमध्ये विभागली जाऊ शकतात। तर माळी, धनगर, मुस्लिम, दलित मतांच्या जोरावर आपण सहज निवडून येऊ शकतो असं भुजबळ यांचं गणित आहे। ही संधी सोडायची नाही या निर्धारानंच समीर यांनी भुजबळांचा झेंडा फडकावल्याचं सांगितलं जातं। पण जर भुजबळांनी इथे कांदेंना पराभूत केलं किंवा आव्हान दिलं तर महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो। शिंदे सेनेचे नेते दुसऱ्या मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवारासमोर अडचणी आणू शकतात। त्यामुळे समीर यांचं बंड शमवण्यासाठी अजित पवार गट व भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, पण त्यात त्यांना फारसं यश येण्याची शक्यता नाही आहे। स्वतः भुजबळांनी समीरला थांबवावं यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, पण समीर भुजबळ यांनी मला विचारून हा निर्णय घेतलेला नाही, तो त्याचे निर्णय घेत असतो, मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं सांगून भुजबळांनीही हात वर केले आहेत। एकूणच नांदगावचा निकाल काहीही लागला तरी महायुतीत तणावासाठी या मतदारसंघातील निवडणूक मात्र कारणीभूत ठरणार यात काहीच शंका नाहीये।
तुम्हाला याबाबत काय वाटतं? अजून कोणत्या मतदारसंघात महायुतीत अशीच भांडणं आहेत ते आम्हाला कमेंट्समधून जरूर सांगा.